जय श्याराम. छान अशी आध्यात्मिक शाळा ऐकून घेतलेली आणि सकाळ सकाळ देवपूजा पण केलेली आहे. आज जायचं होतं रानात, कारण खाल्लाकडल्या रानात जायचं होतं. पेरूची छाटणी पण करायची होती आणि फुलं कळ्या छोटे छोटे पेरू आलेले ते पण काढून टाकायचे होते, कारण आपल्याला झाडांची छान अशी ग्रोथ करायची. त्यामुळं झाडं आणखी बनवायची आहेत आणि छाटणी आणि व्यवस्थित ती फळं फुलं काढून टाकले का परत झाडांची ग्रोथ होते, डेरेदार झाडं बनतात आणि परत 2-3 महिन्यानं फळ धरायचे. त्यामुळं मग आमचं चाललं आहे बघा ही काढून टाकायला. आणि इकडं मग दुपारनंतर काम आलेलं ह्यांना जायचं होतं खावा देण्यासाठी. आम्ही दोघी जाणार होता पलीकडं दत्ता म्हणजे की दुसऱ्या तुकडेत पेरूला रोटर करायला चालू आहे, जी की आत्ता सध्या म्हणजे 2 महिन्यापूर्वी लावलेला आहे, जूनमध्ये लावलेला पेरू आहे. आणि ह्याच्यात भरपूर असं गवत आलं आहे, त्याच्यामुळे हे ट्रॅक्टर उचलून दुसऱ्या रांगेत ठेवण्यासाठी आमच्या दोघींसाठी हे काम होतं. आणि ते इथं दोघी ट्रॅक्टर उचलण्यासाठीच नाही तर पेरूचे झाडं पण धरावं लागतात ओढून, कारण हे अशा प्रकारे गवत गुंडाळलं जातं आणि गवतात एखादा पेरूचा शेंडा आला का ते उपटू नये म्हणून आम्ही दोघी धरण्यासाठी गेलेला होता. आणि इकडं ठिबकच्या नळ्या त्या अलीकडं साईडनं धरून हे करावं लागतं. आणि ट्रॅक्टर एक छान प्रकारे चालतंय बघा, बऱ्यापैकी म्हणजे एकदम चांगल्यापैकी तण पण निघतंय. आणि परत काय त्याच्या मागची पट्टी मोडली नाही, असा कुळव जोडलाय बघा. इतका त्रास व्हायला लागलाय ह्याला, सारखं अशी माती बसायला लागली आणि गवत पण अडकायला लागले. पण 1 तासाचा घोटाळा झाला, म्हणजे 1 तास काय करणार आता आम्ही म्हणून ही कुळवाची पट्टी जोडलेली होती. पण आता खूपच त्रास झालेला आहे. 4-5 लाईनी दिवसाच्या 6-7 लाईनी झाल्यात. आणि खरं तर कामाला लागायला जरा थोडासा उशीर झाला होता, कारण घरीच खावा बनवायला जरा आम्हाला 11 वाजले होते. तिथून पुढं जाणं, तोपर्यंत दत्तानी पाणी ते आणून ठेवलं होतं. बाया पण आलेल्या होत्या, त्या पण शेंडा खुडायला लागलेल्या होत्या फुलं कळ्या तोडण्यासाठी. आणि इकडं मग 4-5 लाईनी झालेल्या होत्या. आणि परत 5ला पट्टी आणून दिली ह्यांनी, तर पट्टी आणली की व्यवस्थित चालायला लागलाय बघा. आता चांगला चालायला लागलाय आणि तण भरपूर असं झालंय. बाकी तण सगळं लवाळा, कुठं काँग्रेस हे असलंच तण आहे, पंदाड, परत आणखी लोणा असं तण झालेले दिवस मावळेला. ती म्हणलं चला आता झाकून टाकावं, जेणेकरून पाऊस आला तर त्या इंजनात पाणी जाऊन, त्याच्यामुळे झाकून ते ठेवलं ना आम्ही चाललो बघा आता गावाकडं. आता मी काय गावाकडं चाललेली नव्हती, कारण मला जायचं होतं तळ्याकडं गोट्यावर. आपलं धाराविरा काढायच्या काय राहिल्या असल्या, आपण चहाती करून द्यायचा असला तर म्हटलं चला तळ्याकडं पण जावं. आणि दिवस छान असा मावळायला चाललाय. संध्याकाळी घरी आले, हातपाय तोंड स्वच्छ धुतले, चहा पाणी झालं आणि रामानंदाचार्यांची पुढे दिवाही झाला, धूपदीप झालं. चला तर भेटू मग अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्याराम सर्वांना.